नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सगळे एकदम मस्त, एकदम छान, एकदम अगदी टकाटक असाल. मी तेजू तुमचं आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप अगदी मनापासून स्वागत करते. आणि आजचा आपला व्हिडिओ आहे ना, तो सुरू करते खूप दिवसांनी. प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम्स कोणच्याकडे नसतात यार, सगळ्यांच्या आयुष्यामध्ये छोटे मोठे, खूप छोटे असे प्रॉब्लेम्स असतातच. तसंच माझ्या पण थोडंसं ना, मी सध्या ना असं जेठालाल झालेले आहे असं मला वाटते. म्हणजे एक संपला प्रॉब्लेम की दुसरा हजर, दुसरा संपला की तिसरा हजर, तिसरा संपला की चौथा हजर, असं ना चालूच आहे काय ना काय. तर त्याच्यामुळे ना व्हिडिओ बनवताच येत नाही. म्हणजे किती प्रयत्न केला ना तरी पण मन आणि डोकं अजिबात त्याच्यामध्ये घुसत नाही आहे आणि त्यामुळे ना व्हिडिओ बनवले जात नाही आहेत. पण आज विचार केला की चला आजचा व्हिडिओ आज आपण शूट करूया, आजचा दिवस तुमच्यासोबत शेअर करूया, कारण थोडंसं काम पण आहे. एक प्रोडक्ट पण तुम्हाला दाखवायचं आहे, कोलॅबरेशनसाठी आलेलं आहे, पण एकदम अमेझिंग प्रोडक्ट आहे, म्हणजे मॅजिक आहे असं बोलू शकतो आपण. तर ते मला इंटरेस्टिंग वाटलं खूप, म्हणून ना मला ना असं घाई झाली की मी ते तुम्हाला कधी दाखवते. त्यामुळे पण आजचा व्हिडिओ मी शूट करते. म्हणजे खरं कारण आजचं ते आहे की मला ते प्रोडक्ट दाखवायचं आहे, कारण खूप हेल्पफुल आहे हाऊसवाईफ्ससाठी. कारण खूप इझी जाणार आहे, म्हणजे काम आपलं सोपं होणार आहे, खूप मोठं काम खूप छोटं होणार आहे त्या प्रोडक्टमुळे. त्याच्यामुळे ते पण तुम्हाला दाखवायचं आहे. पण त्याआधी ना आज मी विकीसाठी टिफिनला अंड्याचा राईस केला होता, तर त्याची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. कारण मी ना क्लिप शूट केलेल्या आहेत सकाळी पण ना सकाळी असं सकाळी व्हिडिओ एकदम स्टार्ट करताना माझा सकाळी आवाजच फुटत नाही. म्हणजे 5-5:30ला उठते मी, पण तेव्हा ना माझा आवाज येतच नाही बाहेर. त्याच्यामुळे विचार केला की चला फक्त शूट करून घेऊया क्लिप आणि त्यानंतर आपण व्हिडिओमध्ये कुठेतरी अटॅच करूया. तर आता काय करते माहिती आहे का, आता वातावरण पण खूप जास्त छान आहे. 5-6 दिवस ना पाऊसच पडला नाही, म्हणजे 7-8 दिवस इतका पाऊस पडला की विचारू नका. आणि त्याच्यानंतर ऊन होतं आणि गरमी पण खूप जास्त होते. पण आज ना वातावरण पण खूप जास्त मस्त झालं. तुम्हाला मी दाखवते आधी, एक मिनिट. तर वातावरण बघितलं ना किती मस्त झालेलं आहे ते, खरंच सांगते. म्हणजे इतका उकाडा झाला होता, म्हणजे इतकं गरमी होत होते ना, ते काय सुचतच नव्हतं. सकाळी उठल्यावर म्हणजे असं सुचते गरमी. त्याच्यामुळे ना तब्येत पण बिघडली होती. अजून माझा घसा बसलेलाच आहे. पण आज ना खरंच खूप जास्त गारगार थंड वाटते. त्याच्यामुळे चला म्हटलं आज मूड पण फ्रेश आहे, त्याचा फायदा करून घेऊया आणि आजचा व्हिडिओ ना शूट करूया, आजचा दिवस तुमच्यासोबत शेअर करूया. तर आता आहे ना मी फटाफट आंघोळ करून घेते आणि जोवर माझी आंघोळ वगैरे होते बबलूला रेडी करते, कारण मला स्कूलला पण घेऊन जायचं आहे. तर तोवर तुम्ही ना ही व्हिडिओ बघून घ्या, रेसिपी बघून घ्या, कारण खूप जास्त भन्नाट रेसिपी आहे. अंडा राईस म्हणजे एकदम पटकन होतं. आणि त्यात जर तुम्ही अंडी आणि भात म्हणजे आदल्या दिवशी रेडी करून ठेवलं, म्हणजे अंडी उकडून ठेवली आणि भात पण शिजवून ठेवला ना आदल्या दिवशी, फक्त भात फ्रीजमध्ये ठेवायचा, भात आणि अंडं, तर मग फटाफट होऊन जातं. अजूनच काहीच मिनिटामध्ये राईस जो आहे तो रेडी होतो. तर तो कसा होतोय ना ते तुम्हाला दाखवते, तोवर ना मी मस्त असं रेडी होते. ठीक आहे, चला. तर मंडळी, अंडा मसाला राईस बनवण्यासाठी मी एका कढईमध्ये 2 चमचा भरून तेल टाकलं आणि त्यानंतर माझ्याकडे काही खडे मसाले होते ते सुद्धा टाकले. त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा टाकून एक हिरवी मिरची सुद्धा टाकली आणि त्यानंतर आलं लसूणची पेस्ट टाकली. छान असं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून त्यामध्ये काही मसाले ॲड केले. मसाल्यांमध्ये हळद, मिरची पावडर, धणे पावडर आणि किचन किंग मसाला टाकला. मसाला तेलामध्ये छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे राईस. मी इथे बासमती तांदूळ वापरलेले आहे, तुम्ही तुमच्याकडे जो तांदूळ असेल ना तो वापरा. त्यानंतर अंडंसुद्धा मी 2 कट करून मस्त असं टाकलेलं आहे. फ्रेशनेससाठी थोडासा पुदिना टाकला. नॉर्मली आपण कोथिंबीर टाकतो, पण मी यामध्ये नेहमी पुदिना टाकते. चवीपुरतं मीठ टाकून मस्त असं त्याला एकजीव करून घ्यायचं आहे, थोडंसं परतून घ्यायचं आणि त्यानंतर ना झाकण लावून 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. सकाळच्या घाईमध्ये जर आपल्याला काहीतरी चमचमीत टिफिनला द्यायचं असेल ना, तर ही रेसिपी ना खास तुमच्यासाठी आहे. नक्की ना करून बघा आणि मला प्रतिक्रिया कळवा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला ना कमेंट करून सांगा. मला तुमच्या कमेंट वाचायला सुद्धा खूप जास्त आवडतं आणि हो, मी प्रत्येक कमेंटना वाचते आणि त्याला रिप्लाय सुद्धा करत असते. त्यामुळे नक्की कमेंट करा आणि मला कळवा, ठीक आहे? तर मी झाले रेडी आणि इथे बघा विहान पण झालाय रेडी. तर विहानचा हा पीटी युनिफॉर्म आहे आणि आज आहे बुधवार, म्हणून आज ना पीटी युनिफॉर्म असतो त्याचा. तर आता त्याला किती किती खुश असतं बघा माझा पोरगा स्कूलला जाताना, आहे ना? आवडतं ना स्कूल बाबू? हां, स्कूल आवडतं ना? तर आजकाल ना विहान अजिबात कटकट करत नाही स्कूलला जाताना.
मस्त ना जातो, म्हणजे रडत वगैरे नाही. पहिला आहे ना रडायचा, पण आता आहे ना अजिबात रडत नाही आणि आता मस्ती चालू आहे. तर मी त्याला ना फटाफट आता स्कूलला घेऊन जाते आणि त्यानंतर तुम्हाला जे मॅजिक दाखवायचं आहे ते पण दाखवते. चलो माझ्याकडे बघ. शिट्टी मारून दाखव. बबडूचं स्कूल आमच्या एकदमच जवळ आहे. ठीक आहे, तिथे स्कूल आणि इथे आमचं घर आहे ना. तर विहानला स्कूलमधून सोडून घरी आले आणि त्यानंतर ना पूजा करायला घेतली होती. आता हा जो दिवा आहे ना तो विकी सकाळी लावून गेले होते म्हणून तो साईडला ठेवला आणि आज मला पूजेची भांडी जी आहेत ती क्लीन करायची, कारण खूप दिवस झाले पूजेची भांडी क्लीन करतच नव्हते. कारण खूप जास्त ना हे काम मला कटकटीचं वाटतं, म्हणजे किचकटीचं वाटतं, कारण खूप जास्त टाईम जातो त्या गोष्टीला. पण ना आता मला त्या गोष्टीला टाईम घालवायची गरज नाही आहे, कारण माझ्याकडे ना एक मॅजिक आहे. जसं की तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की आता माझ्याकडे एक प्रोडक्ट आहे ज्यामुळे मी ही जी पूजेची भांडी आहे ना ती काही मिनिटातच क्लीन करू शकते आणि कुठल्याही मेहनतीशिवाय. आणि हा जो प्रोडक्ट आहे ना तो यूज करणं सुद्धा खूप जास्त इझी आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये समजून सांगते. तर ते मॅजिकल प्रोडक्ट आहे हे तथास्तुचं हे मॅजिक कॉपर आणि ब्रास क्लीनर, म्हणजेच तांबे पितळेची भांडी आपण या स्प्रेने ना क्लीन करू शकतो. तुम्ही बघू शकता मी स्प्रे केल्या तिथली जागा जी आहे ती क्लीन झालेली आहे. म्हणजे आपल्याला मेहनतीची अजिबातच गरज लागत नाही. तुम्ही कुठल्याही कपड्याने किंवा कुठल्याही स्पंजने तुम्ही हे क्लीन करू शकता. फक्त आपल्याला हलक्या हाताने त्याला चोळायला लागतं. आणि बघू शकता आपला जो तांब्या आहे, माझं हे जे भांडं आहे ना ते बघा बघता बघता काही सेकंदातच क्लीन झालेलं आहे. फक्त हे जेव्हा आपण क्लीन करतो ना त्याच्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून त्याला पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं जे भांडं आहे ना ते क्लीन होणार आहे. म्हणजे बघा किती वेळ लागणार आहे आपल्याला ही भांडी क्लीन करायला. काही मिनिटातच आपली पूर्ण पूजेची भांडी क्लीन होऊन जातात. पूजेच्या भांड्यांसोबतच आपल्या ज्या मूर्त्या असतात ना त्या सुद्धा क्लीन करणं खूप जास्त इम्पॉर्टंट असतं आणि त्या आपण क्लीन करायला खूप जास्त कंटाळा करत असतो, कारण की त्याला सुद्धा घासायला लागतं. पण या मॅजिक क्लीनरने ना माझ्या मूर्त्या सुद्धा एकदम इझिली स्वच्छ होत आहेत. आता मला तरी हे प्रोडक्ट ना खूप जास्त गरजेचं वाटलं, त्यामुळे विचार केला की चला तुमच्यासोबत ना हे प्रोडक्ट शेअर केलंच पाहिजे. मग आता तासनतास ना ही पूजेची भांडी घासत बसायची काहीच गरज नाही. जर तुमच्याकडे हा एक प्रोडक्ट आहे ना तर तुम्ही काही मिनिटातच तुमच्या पूजेची भांडी जी आहेत ना ती क्लीन करू शकता. आता मला माहित आहे ही व्हिडिओ बघितल्यावर ना तुमची इच्छा झालीच असेल की हा प्रोडक्ट घ्यायची किंवा या प्रोडक्ट बद्दल डिटेल जाणून घ्यायची. जर तुम्हाला या प्रोडक्टची डिटेल हवी असेल ना तर मला लिंक कसं टाईप करून पाठवा कमेंटमध्ये, मी तुम्हाला या प्रोडक्टची लिंक पाठवते. ओके, तर मी आता फटाफट नाही बाकीची जी पूजेची भांडी आहेत ना ती घासून घेते आणि त्यानंतर पूजा सुद्धा करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. आज ना एवढं मस्त वातावरण आहे, मला सगळीकडे पाऊस 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 इतकं भारी वाटतंय. आणि माझ्या बघा इथं कसं मस्त पिंपल्स आलेलं आहे, तो पूर्ण असं चेहऱ्याची म्हणजे ना काही ना काही चालू असतं. इथे आलंय इथे आलंय इथे आलंय, पण असं चालते. पूर्ण मस्त वातावरण झालेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि बबडूला ना घेऊन आले, थोडासा आराम केला आणि आता माझं पोरगं बसले खेळत. आता बघूया आज काय 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 अजून करता येते ते तुमच्यासोबत ना शेअर करणार आहे. तर बबडूला ना आमच्या बबडूला राष्ट्रगीत म्हणजे झेंड्याचं गीत मस्त बोलता येतं. तर बबडू आता आपल्याला बोलून दाखवणार आहे. थांब 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 थांब, सुरुवातीपासून बोल. 1 2 3 स्टार्ट. जय हे झेंड्याचं गाणं आलं तुला? आता आलं गो माझी बच्ची. तुला कोणी शिकवलं झेंड्याचं गाणं? स्कूलमध्ये बोलता का?
गेले 2-3 दिवस हेच चालू आहे. म्हणून विचार केला की मीच का सहन करू, तुम्हाला पण ती गोष्ट सहन करायला देते. काय तर विचार केला की 2-3 दिवस मी सहन करते, मी एकटीच का सहन करू, तुम्हाला पण दाखवते की हा कसं राष्ट्रगीत बोलते. राष्ट्रगीताची पूर्ण वाट लावलेली आहे, पण क्यूट वाटतं ऐकायला. म्हणजे असं चुकतंय त्याचं माहिती आहे मला, ते चुकलं नाही पाहिजे, पण तो छोटा आहे त्याच्यामुळे चालतं, एवढं तर चालतंच मला वाटतंय. कारण तो आता शिकतोय हळूहळू हळूहळू, प्रॉपर पण नंतर बोलेल. पण आता जे हे त्याचे बोल आहेत ना, की त्याला राष्ट्रगीत बोलताना येते, थोडं का होईना, चुकत मुकत का होईना, पण येतंय बोलताना. मग ते मला मस्त वाटते, प्राऊडची गोष्ट वाटते. काय खेळायचं गेम? काय ये क्या तुझे कपडे कुठे आहेत? चल झोप. गाई करू चल. गाई नाही, गाई 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 करू चल. गाई गाई खेळू चल आपण. चल गाई गाई खेळू. चला बेडरूम मध्ये चला गाई गाई खेळू. आता गाई गाई खेळायचंय. थोडस आराम करते, जरा झोपते आणि झोपून उठल्यावर बघू. चिकन बॉल्स नाही संपले, उद्या आणतो. उद्या बर्गर बिर्गर काय नाही आणलं, काय नाही आणलं. उद्या आणतो. उद्या मारतो मग. चिकन फसवला काय हो? फसवला काय? बसवला. मला काय आणलं? तुला आणलं सूप. सूप. वाव, मला सूप. गरम होते जाम. तुला नाही देणार. अरे थांब दाखवतो. हे सूप गरम असतं जाम. जाम सूप गरम असतो जाम. हा, मग ते छोट्या मुलांनी प्यायचं नसतं. तो पण चिकन पॉपकॉर्न मोठ्यांनी खायचे असतात. आम्हाला देशील ना? शेअरिंग करशील ना? कुठे गेला का? काय हाय ते तिकडे त्या खिडकीत. असंच मला व्हिडिओ बनवायला पाहिजे. माझी बॅग बघ. हे माझी बॅग बघ. चला तर मग आम्ही सूप पिऊन घेतोय. सूप. तुझी बॅग नाही ती. इथं साहेब चिकन पॉपकॉर्न खात आहेत. मग विकी, अंडा राईस कसा झालेला? एकदम मस्त. मस्त झालेला. रेसिपी शेअर केली आज. तर ठीक आहे मंडळी, आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी खरंच खूप सारं थँक्यू. आजचा व्हिडिओ आपण इथे संपूया. आज जे काय दिवसभर मी केलं ते तुमच्यासोबत शेअर केलं आहे. असेच अधूनमधून ब्लॉग पण शूट करत जाईन आणि तुमच्यासोबत शेअर करत जाईन. नेहमी काही जमणार नाही, कारण कसं आपल्याला रेसिपी पण शूट करायच्या असतात. पण अधूनमधून ब्लॉग पण झाले पाहिजेत, म्हणून मग आजचा ब्लॉग खास तुमच्यासाठी. तर ठीक आहे, पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आहे ना, आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. ठीक आहे, बाय. बाय कर उडी. बाय. बाय करा. बाय.